नमस्कार मंडळी. तर मंडळी सगळेजण कसे आहात? तर मंडळी छोट्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मंडळी मला सांगा तुम्ही सगळेजण कसे आहात? मंडळी मला असं वाटतं की मी आशा करतो की तुम्ही सगळेजण छान असाल. तर मंडळी बघा, आज छोट्या फॅमिलीमध्ये भाजीला बनवण्यासाठी आज आमच्याकडे काहीच नव्हतं. मग विचार केला बाजार अजून आमचा उद्या शनिवारचा असतो, मग घरी आज भाजीला काय बनवायचं असं आमच्या दोघांचा विचार चालू होता. तर चला मंडळी, आज काय तर थोडंसं वेगळं भाजीला करूया. आणि छोट्या फॅमिलीमध्ये आज भाजीला काय नसल्यामुळं काय डोकं चालत नव्हतं. मग तेवढ्यात आमच्या छोट्या फॅमिलीमधली मेंबर आमची छोटी पल्लवी म्हणली की आज काहीतरी भाजीसाठी मी थोडंसं वेगळं करते आणि तुम्ही बाहेरून जाऊन ताक आणा. तर बघा मंडळी, मी एक ताकाची विसवली पिशवी आणलोय आणि त्यानंतर आता पल्लवी करणार आहे छानपैकी आपली रेसिपी. तर बघा, तुम्हाला खरं सांगतो छोट्या फॅमिलीमध्ये आज भाजीसाठी काय बनणार आहे. तर चला बघा मंडळी आज छोट्या फॅमिलीमध्ये कशाची भाजी बनणार आहे. चला. तर बघा मंडळी, आपली पल्लवी लागली आता भाजी तयारी करायला. तर अगोदर चिरून घेणार आहे कांदे. अवघा सगळं आपलं स्वयंपाक करण्यासाठी आपल्या किचनमधून परत सगळं हॉलमध्ये सगळं आणलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे सगळं आणलेलं आहे. आणि आता पल्लवीचं झालं काम चालू. अवघा अशा प्रकारे कांदा बेसन वगैरे सगळं आणले. अवघा मी ताकाची पिशवीसुद्धा आणलोय. ही ताकाची पिशवी इतकी छान असते ना, इतकं घट्ट ताक असतं काय विचारूच नका. त्यानंतर काही आपलं लसूण वगैरे सगळं आपलं सोलून घेतलेलं आहे. तर बघा मंडळी, पल्लवीनं ना एक 4 ते 5 कांदे बघा अशा प्रकारे आपलं बारीक बारीक चिरून घेतलेले. आणि त्यानंतर बघा आता पल्लवी आज छोट्या फॅमिलीमध्ये करणार आहे मस्तपैकी कढीतले भजी. कारण ही रेसिपी एवढी छान आहे आणि एवढी साधी आणि सोपी आहे. हे रेसिपी कुठलाही माणूस सहज खातो बरं का. आणि एवढं भारी लागतं ना, काय विचारूच नका. तर बघा मंडळी, आता पल्लवीनं कांदा शिजवून झालेला आहे. आणि त्यानंतर बघा पल्लवी थोडंसं आपलं बेसन घेतली आणि बेसन घेऊन आता आपलं थोडंसं बेसन छानपैकी चाळायचं. कारण तुम्हाला सांगतो आजकाल ना कुठल्या बी वस्तूमध्ये किती दिवसाचं असतं दुकानामध्ये हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण चाळून जाळून पुसून घेतलेलं एकदम चांगलं. तर बघा आता अशा प्रकारे आपलं बेसनसुद्धा चाळून झालेलं आहे. आणि आता पल्लवी करणार आहे भज्याची तयारी. कारण भज्याची तयारी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं भज्याची जे हे असतं, जे भज्याचं पीठ आहे ते 10 ते 15 मिनटं आपल्याला भिजवून ठेवावं लागतं. मग तरच आपले भजे छान होतात. तर बघा आता पल्लवी टाकणार आहे थोडीशी हळद. आणि त्यानंतर बघा मंडळी, आपलं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. तर मंडळी बघा, आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये आमचा छोटा कार्तिक एक गायब आहे. तुम्हाला सांगतो कुठे गेला आहे. कारण तो सध्या गेला आहे त्या शाळेला. आणि तो शाळेला गेल्यामुळं आम्हाला सुद्धा थोडंसं व्हिडिओ काढायला टाईम भेटायला लागला आहे. हां. आणि मीठ वगैरे सगळं टाकून घेतल्यानंतर बघा आता पल्लवी आपलं बेसन आणि जे आपला कांदा चिरला होता ते सगळं एकत्र करणार आहे. आणि एकत्र करून 10 ते 15 मिनिट आपण त्याला काढून ठेवणार आहोत. तर मंडळी, पल्लवीने आपलं थोडंसं हे घेतलेलं आहे, सगळं एकत्र करून थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण मंडळी तुम्हाला सांगतो, आमचे व्हिडिओ काय येणार झाले तुम्हाला सांगतो की आमचा जो कार्तिक आहे ना, तो कार्तिक आम्हाला सारखं मोबाईल मागतो. आणि तो लहान असल्यामुळे आम्ही म्हणतो की त्याला मोबाईल न देण्याला टाळतो. आणि त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवत नाही त्याला त्याच्यासमोर. आणि तो शाळेत गेल्यानंतर आता आम्हाला व्हिडिओ काढायला मस्तपैकी आम्हाला टाईम भेटतो. आणि त्यानंतर आम्ही आता असेच तो दररोज बघा 3 ते 4 तास तो आता शाळेत जातो. आणि 3 ते 4 तास शाळेत गेला की आमचे कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ असे सहज बनतात. त्यामुळे म्हटलं की आपले एक 8 ते 10 दिवस चांगलाच गॅप पडला होता. पण आता आमची शाळा चालू झालेली आहे आणि आता आम्हीसुद्धा एकदम मोकळे आहोत. व्हिडिओ काढायला आम्हाला आता काही अडचण येणार नाही. तर मंडळी, तुम्ही म्हणत असाल काय तुम्ही दादा कधी पण व्हिडिओ टाकता कधी टाकत नाही, असं तुमचा गैरसमज होत असेल. तर बघा मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, लहान मुलं असलं ना सारखं मोबाईल मागतं. आणि आपले व्हिडिओ काढायचं कसं तर होऊ द्या, पण त्याचं करिअरचं वाटोळ होतं. त्यामुळे आम्ही म्हणतो की तो शाळेत गेल्यानंतरच आता व्हिडिओ काढायचं. तर बघा मंडळी, आता तो शाळेत चालला आहे त्यामुळे आता काय टेन्शन नाही. आता बघा अशा प्रकारे आपलं पल्लवीचं पीठसुद्धा छानपैकी मळून घ्यायला लागले. पिठाला कलर तर इतका छान आला आहे की काय विचारूच नका. वा 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 वा. आता छानपैकी फक्त ना सगळं टाकलेलं आहे. फक्त आपण काय तिखट टाकणार नाही. कारण काय तुम्हाला सांगतो, जर तिखट टाकलं तर आपला कार्तिक काय खाणार नाही. छोटा कार्तिकला तर तिखट चालत नाही. त्यामुळे आता सपक भजी आणि छानपैकी तिखट कढी करणार आहे. तर बघा मंडळी, आज कढीची तयारी छोट्या फॅमिलीमध्ये कशी होणार आहे. झालं पल्लवी?
तर आता हे झालं आपलं बेसनाची आपली भज्याची तयारी. आणि आता बेसनाची तयारी झाली की आता आपण 10 ते 15 मिनटं आपण याला भिजवून ठेवूया आणि तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया. चला. तर बघा मंडळी, अशा छोट्या फॅमिलीमध्ये खूप काय पसार झालेला होता. त्यानंतर का पल्लवी आपलं जे काय आपलं बेसन आहे ते भिजवायला ठेवलेले आहे आणि आता आपली कढीची तयारी चालू केलेली आहे. बघा आता आपल्या छोट्या फॅमिलीमध्ये कढीची तयारी करण्यासाठी पहिला चिरते आपली हिरवी मिरची. कारण तुम्हाला सांगतो मंडळी, जर समजा आपले भजे लहान लेकरं जर खात असतील तर त्यांच्यासाठी आपण सपाक करायची. आणि मोठ्यासाठी आपली जी काय ताकाची कढी असती ती कढी इतकी म्हणजे छान तिखट तिखट करायचं आणि दोन्ही एकत्र करून खायला आणि एक मजाच वेगळी असते. आणि त्याचप्रकारे ह्या कढीसोबत जर तुम्ही भात जर खात असाल ना, वा काय भारी लागत असेल. तर वा अशा प्रकारचं पल्लवी चाललं आपलं काम. आणि आता तोपर्यंत मी सुद्धा दुसरं काहीतरी काम करतो. चला. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस हे करायचं आपल्याला कढी करायचं असते ना, त्यावेळेस आपण थोडंसं बेसन चाळून घ्यायचं. कारण का कढी आपली घट होती. मग आता मी सुद्धा थोडंसं बेसन चाळून घेतोय. बघा जे काय असं आपल्या गाठी गाठी येतात ना, ते गाठी आपल्या चमच्यानं फोडून 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 आपण ना छान आपलं बेसन चाळून घ्यायचं. किंवा थोडंसं बेसन घ्यायचं, जास्त बेसन घ्यायचं नाही. त्यानंतर मला माझं बेसन चाळून झालं आणि आता मी घेणार आहे आपलं आपली ताकाची पिशवी. या ताकाची पिशवी आपल्या दुकानामध्ये आपल्याला 20 रुपयाला भेटतं. कारण का सिटीमध्ये तुम्हाला सांगतो इथं सुद्धा ताका लवकर भेटत नाही. आणि जर घरचं ताक असेल ना तर तुम्ही नक्की बनवा. घरचं ताक असेल इतकी भारी छान कडवते ना, मग काय विचारू नका. तेव्हा इतकं छान घट ताक आहे ना, मी ज्यावेळेस जेव्हा पण आणतो ना पिण्यासाठी म्हणा किंवा कढी वगैरे करण्यासाठी, तर मी हेच ताक वापरतो. आणि हे ताक इतकं छान आहे ना, काय विचारू नका. तर मंडळी आपलं ताक खूप घट्ट असतं आणि आपल्याला कढी पुरली पण पाहिजे. त्यामुळे मी थोडं टाकतो त्यामध्ये पाणी. आणि आपलं पाणी वगैरे टाकून घेतलं की आपलं 2 चमचे आपण असं या प्रकारे आपण हे घेतले बेसन घेतले, ते आपलं बेसन टाकून द्यायचं त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं हे बेसन टाकल्यानंतर ते सगळं कंटिन्यू एक 5 ते 10 मिनिटं शांत कामाला आहे. कारण नंतर काय तुम्हाला होतो, जे काय गाठी ते गाठी का राहणार नाही आणि आपली जे काय कढी आहे ना ते गळून कढी एकदम खायला एवढी घट्ट होते ना, काय विचारूच नका. तर मंडळी अशा प्रकारे सगळं गाठी सोडून द्यायचंय. तर मंडळी आपण जे ना ताकामध्ये बेसन टाकतो, ते बेसन टाकल्याच्या नंतर बघा आपलं ताक इतकं छान झालंय. आतमध्ये एक सुद्धा आपलं बेसनाची गाठ नाही आणि एक सुद्धा आपलं गटा नाही. त्यामुळे बेसन एकदम छान 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 असं झालेलं आहे. त्याला मंडळी आता मी करणार आहे कढी. तर परत आपण कढीच्या फोडणीसाठी तयार करूया. पहिले आपल्या शिर्डी आणि आता अगोदर आपण शिर्डी चालू करू शकतो मध्ये. तर मंडळी आता मी चालू आहे आपली छानपैकी कढीची तयारी करायला. तर अगोदर पेटवणार आहे मी आपली शेगडी. कारण आपण आमची शेगडी तिकडनं गॅस किचनमधून इकडे आणायला थोडंसं पाव बंद होतं. तेव्हा आता परत पहिल्यांदा चालू केली आणि आता मी चालू होतं आपलं मस्तपैकी आपलं चालू करावं. तर अशा प्रकारे मी कढई चालू केलं. कढई चालू केल्यानंतर आपली कढई थोडीशी गरम होऊ द्यायची आणि गरम झाल्याच्यानंतर आपण अशी कढी करणार आहोत. काही जणांचं तुम्हाला सांगतो कढी करते वेळेस काय होतं, कढी आपली फाटती आणि पाणी पाणी होतं. त्यामुळे आपण कसं नाही करणार आहोत. तर तुम्ही नक्की बघा, ही रेसिपी इतकी छान लागणार आहे ना, तुम्ही सुद्धा नक्की घरी करून बघा. आणि तुम्ही खरंच म्हणसाल की दादा आम्हाला आमची कढी सारखी फाटती किंवा पातळ पाणी एका साईडला होतं आणि थोडंसं कढी वेगळ्या साईडला होतं, असं काय होणार नाही. छोट्या फॅमिलीमध्ये इतकी छान छान रेसिपी बनणार आहेत ना, तुम्ही काय विचारूच नका. तर बघा मंडळी आपली कढई गरम झालेली आहे आणि त्या आपण मस्तपैकी आपल्या कढईला तडका देऊन. तर चला. तर बघा मंडळी आपली कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार थोडंसं तेल. बघा आपलं तेल थोडंसं गरम झालं मग आपण त्यामध्ये परत टाकणार आहोत थोडीशी मोहरी. आणि तुम्हाला सांगतो मंडळी, ज्यावेळेस आपण ताकाची कढी करतो ना त्यावेळेस भांडं एकदम असं आपलं थोडंसं जाडच घ्यायचं. जाड घेतल्यामुळे तुम्हाला सांगतो काय होतं, आपली जी काय कढी आहे ती जास्त गरम होत नाही लवकर.
तर आपलं बघा तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी आपली मोहरी. मोहरी सुद्धा आपली छानपैकी तेलामध्ये तडतडू द्यायची आहे. लसूण आणि बघा आपली मोहरी थोडीशी तडतडली किंवा आपण त्यामध्ये परत टाकणार आहोत थोडीशी आपली जिरे. आणि जिरे सुद्धा आपले छानपैकी तडतडायला लागलेले आहेत. आणि त्यानंतर बघा मंडळी आपण टाकणार आहोत आता थोडंसं लसूण टाकायचंय. कारण तुम्हाला सांगतो लसूण जर टाकलात ना तर आपल्या कढीला इतकं छान वास येतो ना लसणाचा की काय विचारूच नका. तर अशा प्रकारे सगळं छान बारीक गॅसवरती आपण तळून घ्यायचं आहे. आणि आपलं लसूण थोडंसं लालसर झालं तर समजा आपण टाकणार आहोत परत आपल्या बघा हिरवी मिरची. आणि हिरवी मिरची सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायचं आहे. कारण का तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपली हिरवी मिरची तेलामध्ये तळल तेव्हाच आपली कुठं तर ना कढी थोडीशी तिखट होईल. नाहीतर जर कच्चा असेल तर आपली कढी काय आपल्याला तेवढी तिखट लागणार नाही. तर अशा प्रकारे बारीक गॅस करून आपलं सगळं हे तळून घ्यायचं. आणि त्यानंतर मी थोडंसं आमच्याकडं कढीपत्ता होता घरी आणि तो थोडासा कढीपत्ता टाकून घेतोय. तर मंडळी अशा प्रकारे आपण आपल्या कढीसाठी तडका द्यायचा आहे. आणि बघा आता सगळं छानपैकी तळलेलं आहे. आणि तळल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. हळद सुद्धा आपण थोडीशी टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघा त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार आपलं मीठ. तर मंडळी अशा प्रकारे आपली ना कढीची फोडणी तयार झालेली आहे. आणि आता आपण त्यानंतर मध्ये ना टाकणार आहोत आपलं जे काय मिश्रण केलं होतं आपलं ताकाचं अवघा ते मी टाकणार आहे. तर मंडळी इतकी छान कढी झालेली आहे ना तुम्हाला सांगतो. जर आपण बेसन पूर्ण आपलं जर आपल्या ह्याच्यामध्ये जर घोटून घेतलं ना तर कढी इतकी छान होती काय विचारूच नका. तर एक 5 मिनिट आपली कढी ही आपल्या बारीक गॅसवरती ठेवून टाकायची. आणि हळूहळू आपल्या कढीला इतका छान कलर येतो ना की काय विचारूच नका. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपली छानपैकी एक 5 मिनिट जाऊ द्या. आणि त्यानंतर बघा आपली कढीला छान कलर यायला चालू झालेला आहे. आणि अशी आपली कढी तयार झालेली आहे. आपल्या कढीला आपण उकळी येस्तवर कधीच ठेवायचं नाही. कारण का तुम्हाला सांगतो हे एक ताकाचा प्रकार असतो. आणि या ताकाला आपण जर गरम केलो की आपले हे ताक फाटून जातं. आणि त्यामुळे आपण गरम करायचं नाही. बारीक गॅसवरती फक्त आपण याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि आपली जी काय कढी आहे जशी गरम होती ना तशी त्याला छानपैकी कलर येतो. तर मंडळी बघा आता मी तर कढी तयार केलोय पण आता पलेची तयारी चालू झाली आहे आता भाज्याची तयारी करण्यासाठी. तर बघा कढी इतकी छान दिसायला लागली की काय विचारूच नका. तर बघा पलई आपल्या कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर बघा आपलं पीठसुद्धा ना छानपैकी मुरलं ना पलई. तर बघा मंडळी आपलं तेल गरम झालेलं आहे. आणि आपण भाजी करण्यासाठी एकदम आपली असं पातळ कढई आहे. आणि त्यामुळे आपलं तेल गरम थोडंसं लवकर झालेलं आहे. आणि बघा आता पलवी लागले आपल्या भजी सोडण्यासाठी. तर बघा भजी कढईमध्ये किती छान 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 सोडावले. तर मंडळी अशा प्रकारे आपले भजी पलवीचे चालू आहेत. तर मंडळी तुम्हाला सांगतो आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये आम्ही 3 जणच असतो. त्यामुळे आम्हाला जास्त स्वयंपाक आम्ही जास्त मोठं काय करत नाही. एक छोटंच करतो थोडंसं करतो आणि जावाच तेव्हा आम्ही करून खातो. कारण का तुम्हाला सांगतो आजकालचे दिवस का सांगता येत नाहीत. त्यामुळे आपलं गरम गरम करायचं आणि गरम गरम तेवढंसंच खायचं हा ना पलवी. आणि आम्ही काय करत असल्यामुळे आम्हाला काय कुठं डबावर घेऊन जायचं नसतं. फक्त माझं तर काम पण असं आजपासून माझं सेकंड आहे. आणि त्यामुळं सेकंड असल्यामुळं निवांत आमचा अशा प्रकारे स्वयंपाक चालू होता. तर मंडळी आपले भजे आपले चिटकलेत का बघा.
तर मंडळी अशा प्रकारे आपले भजीसुद्धा तळले आहेत. तर किती छान छान असे भजी झाले बघा. वा 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 वा. छान झाले, खुसखुशीत बाजारसारखं झाले. आता पहिला गाणं झालेला आहे. तर मंडळी आपली कढी तयार झालेली आहे. एका साईडला पहिले छान अशा चपात्या करायला चालू केलेली आहे. आता आपली कढी तयार झाल्यानंतर आपल्या कढईमध्ये असे एक एक ग्लास भजी टाकायचे. तर मंडळी आपल्या कढईतली भजी सगळं एकत्र वगैरे करून घ्यायचं. आणि भजी आपली छानपैकी भजीच्या कडे तयार झालेले आहेत हो का. आणि एका साईडला पल्ल्याच्या सुद्धा चपात्या चालू आहेत. आता पल्ल्याची चपात्या चालू झाली त्याच्या आपण मस्त कधी जेवण करू बघा. कढीच्या भाजी कसं झालं का आणि आमच्याकडे फाटलेले बरं का. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्या छोट्या फॅमिलीमध्ये कढी भजी भात आणि अशा प्रकारे गरम गरम चपात्या पल्ल्याचे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आज छोट्या फॅमिलीमध्ये एवढा छान स्वयंपाक झाला की काय विचारूच नका. तर बघा मंडळी आता आम्हाला जेवायला अजून 1 ते 2 तास आहेत. कारण का आमच्या छोट्या फॅमिलीमधला छोटा कार्तिक शाळेला गेलेला आहे आणि त्याला यायला अजून 1 वाजणार आहे. आणि त्याला आणल्यानंतर मग आम्ही 3 जण बसून जेवण करणार आहोत. आणि बघा मंडळी अशा प्रकारे कढी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. एवढी छान कढी होती काय विचारूच नका. आणि कढी आपली जर फाटत असेल तर मी तुम्हाला जी स्टेप सांगितली त्या स्टेपनेच तुम्ही करा. तुमची कढी कधी फाटणार नाही आणि खायला सुद्धा खूप छान होते. तर मंडळी चला भेटूया आपण आता परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मंडळी तुम्ही स्वस्थ राहा आणि मस्त राहा आणि अशा प्रकारे छान छान पदार्थ करून खा. आणि कमेंटमध्ये आपल्या दादाला आणि वहिनीला नक्की कमेंट करा की आपले भजीतले कढी आणि चपाती हे कसे झाले होते. काय एक मी सुद्धा एक छोटासा प्रयत्न केलो व्हिडिओमध्ये की मला सुद्धा स्वयंपाकमध्ये थोडीशी आवड आहे त्यामुळे मी करतो. मंडळ जर छान झाला असेल तर नक्की कमेंट करा बरं का. तर चला आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.